यश प्राप्त झालं का? नाही. अरे कुणीतरी महाभागाने म्हटलंय सत्यमेव जयते. पण संप्रत माझ्या परिस्थितीचा विचार करून मला तर वाटतंय या जगात सत्य लोप पावलंय. असत्याचं आचरण करून जर माणूस जगत असेल तर त्या माणसाला केव्हाच कमी काय पडत नाही. होय, माणूस हा एक आपल्या प्रारब्धाचा विचार करतोय. अरे देवानी दैवाचा विचार केला असेल तर देवानी दैव हे माझ्या नशिबात नाही का? आज हा माणसी या गर्दाशा झुडपात खोल असा पर्यंत वावरतोय. याच्या मुळाशी कारण फार वेगळं. माणूस केव्हा जन्मताच दुर्गुणी होतो. माणूस केव्हा जन्मताच खुनी शैतान होतो का? त्या माणसाला उठवते ती केव्हा परिस्थिती परिस्थिती परिस्थिती. कोण चुकत नाही, कोण चुकत नाही. अरे चुके तो मानव आणि न चुके तो देव. हे मालोजी, हे कलकत्ता न्यायाधीश राजे मालोजी, एक काळी अपराध, एका काळीच्या अपराधाला पर्वता एवढं शासन या माणसाला कल्याण दरबाराच्या ठिकाणी. हे अक्कलकोटचं साम्राज्य आणि या अक्कलकोटच्या साम्राज्याच्या न्याय सिंहासनावरती बसलेला हे सिंहासन कुणी टिकविलं? या गोर गरीब जनतेनं, या गोर गरीब सैन्यानं आणि सैनिक होते म्हणून त्या अक्कलकोटचा भगवा झेंडा माझ्यावर टिकविला गेला. ज्या माणसीनं स्वतःच्या छातीची ढाल केली आणि लढविला त्यावर तुम्ही राजसिंहासनात बसला. विसरलात आणि काही काळातच या माणसीच्या हातावर अपराध घडला. होय नाही म्हणत नाही. एका सामान्य साधारणाला ओळखलं नाही तुम्ही आणि त्याच वेळी भरल्या दरबाराच्या ठिकाणी या माणसीला राजआज्ञा स्वीकारणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. पण हे आयत्या पिठावर रेगोटे ओढणाऱ्या अक्कलकोट न्यायाधीश मालोजी ज्यावेळी हद्दपार हे शब्द आपल्या मुखातून आले त्याच वेळी मनमनाच्या ठिकाणी गुप्त प्रतिज्ञा केली. सत्तेनं धुंद झालास. अरे वैभव संपन्न राजा या मानसिंगला ओळखलं नाहीस. त्या राजसिंहासनावर बसलास. त्या राजसिंहासनावर बाहेर करील. अक्कलकोटचं साम्राज्य ज्यावेळी बेचिराग करील आणि मी कोण हे ज्यावेळी तुला पटवून दाखवणार त्याच वेळी या मानसिंगच्या मनाचं समाधान निघावा. मानसिंग हद्दपारीचं शासन भोगत असताना प्रत्येक क्षणोक्षणी आठवण होत होती. त्याची भरपाई काढण्यासाठी मानसिंग नाही राहिला. एक शैतान खाटीक माग दरोडेखोर ठाकू मानसिंग आज या गर्दशा झुडपाच्या अक्कलकोटच्या राष्ट्रवेशीवर दबाधर बसले काळ सर्प आहे. या मानसिंगला झेरबंद करण्यासाठी कैगस हे देते जगाचे ते पाठविलस. राणाजी मारतात ते कुणाला? एका सामान्य सैनिकाला. अरे जर तुझ्या हिंमत असेल या समाजासमोर तुला नाही माझी जात पटवून दाखवली असेल तर नाव नाही सांगणार मानसिंग. त्या मानसिंगला
पकडण्यासाठी पहिले तेवढे लावले. अरे धनाच्या अभिलाषेला त्याने आपले प्राण गमवावे लागले. तरी सुद्धा डाकू मानसिंग डगमगला नाही. कारण हा चौताळलेला नाग आहे. या नागाच्या फड्यातून केवळ विष बाहेर पडून तुला समोर नाव नाही सांग.